बघू शकता मी फेस मास्क लावलेला आहे। तर हे फेस मास्क आणून 6 मंथ्स उलटून गेलेले आहेत, तरीसुद्धा नाही, मी तुला नाही दाखवणार, इव्हन कपडे नाही घातले। तर याला 6 महिने झालेत उलटून आणून, 6 महिने उलटलेत, तरीसुद्धा मी यूज करत नव्हते आणि आज मला वेळ भेटला फायनली आणि याच्याने बराच फरक पडतो। ही नवीन ब्रँड आहे, मी याच्या आधी कधी यूज केली नाही। बघूया त्याचे रिझल्ट काय आहेत। शक्यतो गार्नियरची ब्रँड बेस्ट आहे फॉर फेस मास्क। मी आता ना हे लावून झोपी जाणार आहे। फोनचा वापर खूप झाला आहे सकाळपासून, एडिटिंग शूटिंग। सो मी आता झोपणार आहे। जे उरलेलं होतं मी हे गळ्याला वगैरे लावून घेतलेलं आहे। मला आता जास्त बोलता येत नाही कारण ते सरकतं, सो मी 1 तासभर झोपते आणि मग भेटते आणि तुम्हाला रिझल्ट सांगते। ओके, सो गाईज मी फेस वॉश केलेला आहे, तुम्ही बघू शकता। याचा मला विशेष असा रिझल्ट दिसत नाही आहे। मी बराच वेळ ठेवलं, 20 मिनिटाच्या वर ठेवलं, बट ठीक आहे। बट याच्यापेक्षा जास्त बेस्ट क्वालिटी म्हणजे गार्नियरचे जे आहेत फेस मास्क। याच्या अगोदर मी एखाद्या 2 व्हिडिओमध्ये दाखवलं असेल किंवा मी नेक्स्ट टाईम जेव्हा गार्नियरचं आणते तेव्हा मी हे करेन। तर हे डॉक्टर, ठीक आहे नाव घ्यायची काही जरूरत नाही, पण तेवढं काय असं खास नाही आहे। सो इवा आणि तिचे डॅडी झोपलेले आहेत आणि मला भूक लागली। मी तुम्हाला बोलले होते की मी आता झोपणार आहे, बट मी झोपली नाही। जस्ट अ मिनिट, परत स्टँड घेतला हातात। सो मी बोलले होते की मी झोपणार आहे, तर मी झोपलेली नाही आहे कारण मला थोडीशी भूक लागली। मी ॲक्च्युली दरवाजे लावते। आत्ता वाजले सायंकाळची 6 वाजले। आमच्या गॅलरीत बर्ड्स येतात आणि जशी मी येते तेव्हा ते पळून जातात। सो तुम्हाला भूक लागलेली आहे आणि बरेचसे भांडे पडलेले आहेत घासण्याचे, पण मी असं विचार केला की जेव्हा कोणी नसतं किंवा ते दोघं झोपलेले असतात तर थोडासा मी टाईम घ्यावा, कामं कधी पण होऊ शकतात। सो मला थोडीशी भूक लागली, क्रेविंग होत होती, तर रात्री जेवण बनवायचंच आहे, जेवण करायचंच आहे, बट त्या अगोदर काहीतरी स्नॅक म्हणून खावं असा विचार करून मी आता थंड पाणी पिणार आहे। आय डोंट नो, पिणार आहे, थोडंसं पिईन मी। सो मी असा विचार केला की काहीतरी स्नॅक बनवावं। तर मी शक्यतो स्नॅक्समध्ये मखाना वगैरे खाते किंवा सँडविचेस, म्हणजे चीज आणि टोस्ट असं काहीतरी। बट असं माझ्याकडे पनीरही होतं, मी पनीरही आणलं होतं, बट मला नाही, म्हणजे मला क्रेविंग भरत नाही माझं पोट असं म्हणू शकता। म्हणजे मला एकदम चटपटीत काहीतरी लागतं जेव्हा मला कडक भूक लागते। तर जेवण तर मी करणार आहे सायंकाळी, बट तात्पुरतं मी काय बनवलं दाखवते। सो बरं झालं मी कॅमेरा सेट केला आहे। तर माझ्याकडे मुरमुरे होते, सो मुरमुरे मी भिजवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। भिजवलेत, पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर जे एक्सेस वॉटर होतं ते काढून टाकलं, फेकून दिलं। मी आता पाणी प्यायचं विसरले तुम्हाला बोलत, मी थंड पाणी काढून ठेवलं होतं। सो मी त्याची रेसिपी सांगते, जस्ट पाणी पिते, बरं पाणी पिते मी, तुम्हाला त्याची रेसिपी सांगते। ही ॲक्च्युली म्हणजे माझ्या लहानपणीची रेसिपी आहे। जेव्हा मी लहान होते आम्ही मैत्रिणी एकत्र भेटायचो 10th ला, असं म्हणजे 10-12 वर्षापूर्वी। सो तेव्हा माझी एक मैत्रीण होती, तिच्या घरी ही डिश बनायची। तर मुरमुरे भिजवायचे, भिजवल्यानंतर एक्सेस वॉटर काढून द्यायचं, थोडंफार भिजवायचं, जास्त पण नाही, जसं आपण सुशीला बनवतो किंवा आपण भेळ बनवतो, फक्त पाण्यामध्ये, प्यायच्या पाण्यामध्ये भिजवायचं। त्यानंतर मी कांदे टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये, दिसते का? तर याच्यामध्ये मी कांदे टाकलेले आहेत, त्याच्यानंतर तिखट टाकले, लाल तिखट आणि सॉल्ट टाकली, मीठ चवीनुसारच तुम्ही टाकू शकता। बरं याच्यामध्ये कोथिंबीर टाकलं तर अप्रतिम, म्हणजे त्याची चव कशालाच येणार नाही। तर मी आता कोथिंबीर विसरली आहे, मी परत टाकेल, 1 मिनिट। तुमच्याकडे कोथिंबीर फ्रेश असेल, जसं की कोथिंबीरचे जे फुलं असतात, मी तुम्हाला फुलं दाखवते।
ही वाली जी फुलं असतात आय डोंट नो व्हाईट कलरची, ती फुलं तुम्ही त्यात ॲड करा. जी वरची पानं नाही अशी बारीक अशा प्रकारे. तर जास्त नाही टाकायचे. सो अगोदर मी त्याला वॉश करून घेते कारण त्याच्यावर खूप माती असणार आहे. थोडंसं वॉश करून घेतले. आता मी याला बारीक कट करणार आहे. कारण कोथिंबीरचा जो स्मेल आहे ना मला तो खूप आवडतो आणि तुम्ही बघू शकता मी हातात धुते. मला हे कोथिंबीर लागलेली अजिबात आवडते. सो आता स्पून घेऊया आणि आता आपण हे सगळ्या गोष्टी मिक्स करूया. जगामध्ये एक स्नॅक म्हटला वजन न वाढण्यासाठी खाणारी गोष्ट जर म्हटली ना तुम्ही डाएटवाली, तर ह्याच्यापेक्षा बेस्ट काहीच असू शकत नाही. डॉक्टर पण म्हणतात की मधल्या वेळी जर खूप भूक लागली तर तुम्ही मुरमुरे खाऊ शकता. तर मुरमुरे तुम्ही अशा प्रकारे खा. याच्यात पाणी असतं, तिखट असतं, कांदा कमी टाकला तरी चालेल, बट थोडाफार एखाद्या घासाला एखादा कांदा चालतोच. तर याच्यामध्ये चिंचची चटणी किंवा असं काही नाही. ही भेळ नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की ही भेळ आहे, ही भेळ नाही आहे. ही आहे सुप्रियाज डिश. हे ॲक्च्युली माझ्या फ्रेंडची डिश आहे. सो आता ही अशा प्रकारे, याला कलर नसतो काही नसतो कारण याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात तिखट नाही टाकू शकत. मुरमुऱ्यामध्ये जे साळीचं हे असतं काय डिश आहे आणि तो जो कोथिंबीरीचा स्मेल आहे, टेस्ट आहे. कच्ची कोथिंबीर, तुम्ही कच्ची कोथिंबीरचा कधी खाऊन बघा, असं असतं. माझा कॅमेरा का आय डोंट नो माझ्या कॅमेऱ्याला कधी कधी काय इश्यू येतो. ठीक आहे, आता ठीक आहे. ही कच्ची कोथिंबीर, थोडीशी, थोडासा कांदा, त्याच्यात मुरमुरे, असं काहीसं तुम्ही घास बनवू शकता. अप्रतिम. सो मी पाणी नाही पिलं तुम्हाला बोलण्याच्या नादामध्ये. एवढं पाणी मी कधीच पित नाही. मला खूप खरंच भूक लागली आहे. दुपारी आम्ही माडगं बनवलं होतं, सो माझं पोट नाही भरलं. मला थोडंसं तिखट लागतं आणि इवाला तिच्या डॅडीला फिकं लागतं. पण जेव्हा मी तिखट नाही खात ना मला अशी क्रेविंग होते. सो असं तिखट टाकून काहीतरी खाते मी. ते दोघे झोपलेत. तसं सायंकाळच्या वेळेला झोपायचं नसतं, बट जेव्हा झोपलेत तर झोपू द्या, सुट्टीच आहे. सॉरी, मी तुमच्या समोर खाते आणि मी तुम्हाला इन्व्हाइट पण करत नाही आहे. सो मी इथून तुम्हाला पाठवू शकत नाही. वन ऑफ द फेवरेट डिश ऑफ माइंड. मला माझ्या लहानपणीच्या मैत्रिणींची खूप आठवण येते कधी कधी, कारण ते जे दिवस होते ना, वन ऑफ द बेस्ट डेज इन माय लाईफ. आणि त्यावेळेस मला असं वाटायचं मी घरी आहे, मी बाहेर नाही जाऊ शकत आहे. 10th नंतर माझ्या मैत्रिणी बाहेर गेल्या होत्या डिप्लोमा करण्यासाठी. मी म्हणायची मी का डिप्लोमा नाही करू शकत, कशाला 12th करायची. आणि मला खूप वाईट वाटायचं. माझ्या बेस्ट फ्रेंड गेल्या होत्या. सो नंतर मी गेले. 12th झाल्यानंतर मार्क्स फार कमी होते. ठीक आहे, आता ती गोष्ट नाही काढलेलीच बरी, किती कमी होते. सो मी डिप्लोमा केला. मग मला 10thला जास्त होते. मी गव्हर्नमेंट कॉलेजला अप्लाय केलं. माझा लातूरला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला आणि चांगल्या कॉलेजला माझं एज्युकेशन झालं. पण नंतरचे जे मार्क्स होते ते बेस्ट होते. घर सोडल्याच्या नंतर माझ्याकडे काही पर्याय नव्हता. फोन नव्हता त्या टाईमला. 2011-12ला माझा डिप्लोमा झालेला आहे. सो त्यावेळेस फोन नव्हता. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये अलाउड नव्हतं. वुमन्स पॉलिटेक्निक होतं. त्यानंतर तिथे फोन अलाउड नव्हता, तिथे पॅरेंट्स अलाउड नव्हते. आणि त्यावेळेस हा जो प्रकार असायचा रिलेशनशिप टाईप,
जे आता खूप चालतं ते त्यावेळेस नव्हतं. सो अभ्यासाकडे लक्ष गेलं, चांगला अभ्यास केला, मग त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या असं. सो ही डिश आता मी एन्जॉय करणार आहे. आणि मी आय थिंक सकाळी ब्लॉग सुरू केला होता आणि आता सायंकाळ झाली आहे, पूर्ण दिवसाचा ब्लॉग आहे. अशाच प्रकारे आमचा दिवस जातो. कधी उठा, काही खा वाटलं, एडिटिंग करा, शूटिंग करा, घरची कामं. आता तुम्हाला जर मी हे दाखवलं तर भांडे वगैरे बघू शकता, ही आणि मध्ये पण 1-2 पॅन आहेतच. मॅगीचं पातेलं हे सुद्धा भिजवलं सुद्धा नाही. सो हे भिजवून ठेवलं की मग एकतर रात्री मी घासेन, हे उठले की, किंवा मग आता मी माझा मी टाईम घेणार आहे. कारण जेव्हा इवा झोपते तेव्हा शांत झोपलेलं आराम केलेच बरं, काही कामं करण्यात काही पॉईंट नाही. कारण जेव्हा ती उठते तेव्हा ती ऑलरेडीच त्याच्यामध्ये असते. सो बस आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी. ह्याच्यानंतर तर काय होणार नाही. आज ते उठणार आणि मी स्वयंपाक बनवणार. हा बेल्ट मी काढलाच नाही असो आता. सो मी विसरून गेले तो बेल्ट काढायचं. असो, ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.